मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो आहे मी चाललेले आहे आज पुण्यातील लोणी काळभोर येथील रामदरा शिवालयामध्ये म्हणजे रामदरा मंदिरामध्ये। तर तुम्हाला रामदरा या नावावरून समजलं असेल तिथे मंदिर आहे ते कशाचं आहे। खूप जणांचे स्टेटस स्टोरीला बघितलं होतं रामदराबद्दल, तर असं वाटलं की आपण पण एकदा नक्की जाऊन यावं, कारण तिथला परिसर जो आहे मंदिर आणि मंदिराचा शेजारचा जो परिसर आहे खूप छान आहे, निसर्गरम्य आहे, पाणी वगैरे झाडं वगैरे खूप छान आहे। तर म्हटलं आपण पण नक्की एकदा जाऊन यावं। तर आता मी पोहोचलेले आहे। आमच्या घरापासून जो आहे तो 37 किलोमीटर अंतर आहे, म्हणजे 37 किलोमीटर अंतर आहे। रिक्षाने आम्हाला जवळजवळ 2 तास लागले तिथे जाण्यासाठी। तर आम्ही तिथे पोहोचलो आणि मंदिराचा जो टायमिंग आहे तो सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतच आहे। 5 वाजता परत मंदिर बंद होतं। तर आम्ही इथून घरून 2:45ला निघलो होतो। 3 पर्यंत आम्ही तिथे पोहोचलो होतो। चला तर मग नेमकं ऊन होतं, उन्हाचंच गेलो। पण कितीही ऊन असलं तरी जो मंदिराजवळचा जो परिसर आहे ते एकदम जास्त असं झाडी वगैरे आहेत आणि पाणी आहे, त्यामुळे तिथे गेलं की असं थंड वाटतं, एकदम गार वाटतं, गरम वगैरे होत नाही। खूप छान परिसर आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप करू नका। तुम्हालाही असं वाटेल की आपण पण नक्की एकदा तिथे जाऊन यावं, बघून यावं। तर आम्ही आतमध्ये आलो। सगळ्यात सुरुवातीला गेटच्या जवळच आम्हाला असा हत्ती दिसला, खूप मोठा असा छान। तिथे अद्विका लगेच म्हणली फोटो काढायचे, तर ते फोटो वगैरे काढले। तर आता पुढे जाऊया। पुढे खूप छान मंदिर आहे, खूप छान आहे, व्हिडिओ कुठे स्किप करू नका। तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या तीनही साईडनी पाणी आहे, त्यामुळे असं मंदिरामध्ये गेलं की गरम वगैरे होत नाही, थंडच वाटतं। मंदिर आहे ते पूर्ण बांधकाम जे आहे ते दगडाचं बांधकाम आहे। तुम्ही बघू शकता खूप तीनही साईडनी पाणी असल्यामुळे, आणि झाडं वगैरे खूप मोठी मोठी आहेत, छान छान आहेत, आणि सावली वगैरे भरपूर आहे झाडांची। मंदिर पण खूप छान आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आणि तुम्ही पण इथे जाऊन आला आहात का, नसेल गेला तर नक्की जा, आणि जाऊन आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
नक्कीच आवडलं असणार. एवढं सुंदर मंदिर कोणाला नाही आवडणार. तर इथे म्हणजे झाडं वगैरे खूप असल्यामुळे, पाणी वगैरे असल्यामुळे फोटो व्हिडिओसाठी खूप छान असं लोकेशन आहे. आणि साईडला पण असं झाडं वगैरे खूप खूप छान आहेत. खूप छान आहे. तर नक्की तुम्ही ते एकदा व्हिजिट करा. खूप छान मंदिर, साईडचा परिसर खूप मस्त आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.